मग तेच म्हणायचे मला की त्यावेळी जर माझ्या पाठीशी जर अशी खंबीरपणे जर सगळी उभी राहिली असती तर ही मुलगी गेली नसती, ही माझी दुसरी मुलगी गेली नसती. साली तिचं वय 9 वर्षाची होती, कोणी नव्हत्यांना 9 वर्षाची. त्याच्यातून त्याची निर्दोष म्हणून पॉस्को लागून सुद्धा निघाला त्याच्यातून. आणि 2024 मागच्याच वर्षी इथंच विहीर आहे मागे, त्या विहिरीत तिची डेड बॉडी मिळाली हिच्या आजोबा आर्याच्या आजोबांना. त्यांनी कंप्लेंट केली म्हणून त्याने त्यांच्यावरती हे केलं. त्याला तर लवकर शिक्षा झाली पाहिजे तर तुमच्या दोन्ही मुलींना न्याय मिळेल. काय सांगाल, आज तुम्ही सासपड्यात आलेले पीडित कुटुंबाची तुम्ही गाठ घेतलेली, एकंदरीत काय चित्र समोर आलेलं तुमच्या? सासपडे गावामध्ये जी घटना झाली, ज्या निर्भयाला निर्घुणपणे तिची हत्या करण्यात आली, खरं तर ती 13 वर्षसुद्धा पूर्ण नव्हती. अशा मुलींची हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षिततेची हत्या झाल्यासारखी आहे. कारण आपण बघितलं असेल की ही हत्या झाल्यापासून आरोपीला तर तात्काळ अटक झाली, परंतु गाव दहशतीखाली आहे. आजूबाजूची गावं जी आहेत त्याच्यामध्ये भीतीचं सावट आहे. आणि आता अनेक प्रकरणं, अगदी आम्ही कोपर्डीच्या प्रकरणापासून निर्भयाच्या दिल्लीच्या प्रकरणापासून अशी अनेक प्रकरणं बघतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही जे आहे ते भांडत असतो, कायद्यात बदल करण्यासाठी सांगत असतो, फास्ट ट्रॅक कोर्ट यावं म्हणून सांगत असतो. बऱ्याच प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट पण येतं, परंतु वर्षानुवर्षे जे आहेत ते निकाल लागत नाहीत. या प्रकरणात जो आरोपी आहे यादव नावाचा, त्यांनी 2013ला सुद्धा अशीच एका मुलीबरोबर घटना केलेली होती. त्याचवेळी जर पोलिसांनी नीट जो आहे तो तपास केला असता, त्या मुलीला, ती गरीब मुलगी होती, ही शेतकऱ्याची मुलगी आहे, ती शेतकऱ्याची मुलगी होती. मी दोन्ही आईंना आत्ता भेटले आणि वाईट याचं वाटतंय की त्याच वेळेला जर त्या मुलीला 2013 साली न्याय मिळाला असता तर हा आरोपी आत्ता बाहेर नसता आणि आज जी निर्भयावर वेळ आली ती अजिबात आली नसती. त्यामुळं फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून जर न्याय द्यायचा असेल तर सुप्रीम कोर्टाचे आदेश, सुप्रीम कोर्टापर्यंतचे जे आदेश आहेत, म्हणजे इथं आता सातारा कोर्टात केस चालेल, हायकोर्टात चालेल, सुप्रीम कोर्टात चालेल आणि अनेक वर्ष या प्रोसेस चालतात. आणि त्यामुळं गुन्हेगारांना जो आहे तो कुठल्याही गोष्टीचा वचक बसत नाही, भय निर्माण होत नाही. आणि अशा घटनांमध्ये ही जी काही गंभीर घटना आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल हे 3 महिन्याच्या आत येणं गरजेचं आहे. आणि 3 महिन्याच्या आत दोषी असेल तर ताबडतोब जे आहे ते फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. परंतु हे प्रकरण तर इतकं भयानक आहे. मी आता ग्रामस्थांबरोबर, गावातल्या महिलांबरोबर बोलले आणि माझी तीच मागणी आहे, जर बदलापूरच्या प्रकरणात एन्काउंटर होऊ शकतो, हैदराबादच्या प्रकरणात जर ठरवलं तर पोलीस एन्काउंटर करू शकतात, तर माझी अशी इच्छा आहे की सासपडे गावामध्ये जे घडले, ज्या छकुलीबरोबर हे घडले, ही छोट्या मुली आहेत. आज घरातल्या लहान मुली ह्या शेतकऱ्यांच्या मुली आहेत. दररोज शेतकऱ्याला शेतात काम करण्याशिवाय पर्याय नाही आणि घरामध्येही त्यांच्या जर मुली सुरक्षित नसतील तर शेतावर ते काम कसं करणार? आणि शेतकऱ्यांनी काम केल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही. त्यामुळे या मुलीला न्याय मिळण्यासाठी मलाही वाटतंय की सरकारने आणि पोलिसांनी गंभीर विचार केला पाहिजे आणि या आरोपीचा तात्काळ एन्काउंटर करणं गरजेचं आहे. ताई, एकंदरीत ही जी घटना एकंदरीत ही जी घटना घडलेली ही सुडाच्या भावनेतून घडलेली आहे. आणखी 2013ची घटना, त्याच्यानंतर काही साक्षी पुरावे झाले आणि तो सूड उगवायचा या दृष्टीतून ही घटना घडलेली आहे, असं एकंदरीत चित्र समोर येते. 2024 साली जी घटना घडलेली होती शेजारच्याच घरामध्ये घडलेली, त्यामध्ये पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला असता तर तो आरोपी 2024मध्येच खुनाच्या गुन्ह्याखाली आता असता. या संपूर्ण घटनेमध्ये कुठंतरी पोलिसांचं फेल्युअर तुम्हाला दिसतोय किंवा ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता हा तपास झालेला नाही आणि त्याच्यामुळं आज ह्या लहान मुलीला जीव गमावा लागला. काय बघा, आता जेव्हा ह्या निर्भयाची हत्या झाली तेव्हा तात्काळ 7 तासामध्ये पोलिसांनी त्याला अटक केलं. त्याबद्दल पोलिसांचं जे आहे ते मी अभिनंदनच करेन. पण जी आधीची घटना झाली, ज्याच्यामध्ये आत्ता जी निर्भया आहे तिच्या वडिलांनी मदत केली, तिच्या कुटुंबाने मदत केली आणि त्यावेळेला जी घटना झाली त्याच्यामध्ये सुद्धा यांची मुलगी जी आहे ती गायब झाली होती, नंतर ती मृतावस्थेत सापडलेली होती. आणि त्यावेळेला जर पोलिसांनी नीट तपास केला असता, त्याला जर आत घातलं असतं आणि ती म्हणजे ह्या गरीब आहेत म्हणून त्यांच्याकडे लक्षच दिलं गेलं नाही, सगळे पुरावे सापडले तरी सुद्धा त्याला अटक झाली नाही. आणि गरिबांना न्याय नाही, अजिबात नाही. म्हणजे मी तर आपल्याला सांगते की गरीब कोणी जर पोलीस स्टेशनला गेलं तर त्याला 7-7, 8-8 तास, 10-10 तास बसवलं जातं. अहो, पोलीस स्टेशन कुणासाठी आहेत?
सर्वसामान्यांना न्याय मिळावा, गरिबाला न्याय मिळावा, शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आहेत. आणि मी आपल्याला स्पष्ट सांगेन की आत्ताच्या घटनेमध्ये जरी पोलिसांनी 7 तासात अटक केली असेल तरीसुद्धा याच आरोपीला पोलिसांमुळं जो आहे तो बाहेर होता आधीच्या घटनेमध्ये 2013मध्ये. त्यामुळं आत्ता ज्या निर्भयाची हत्या झाली किंवा निर्भयाला जे काही मारलं गेलं त्याचं पूर्णपणे मी म्हणते की त्याला कारणीभूत हे पोलीस आहेत. कारण पोलिसांनी त्याच वेळेला त्याला शिक्षा दिली असती, त्याचा कसून तपास केला असता, यांनी सगळे पुरावे दिले होते, यांनी त्याला संशय म्हणून सांगितलेलं होतं, सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या होत्या. यांच्याकडे अनेक लोक आली, ह्या मॅनेज झाल्या नाहीत आणि तरीसुद्धा आरोपी जर मोकाट फिरत असेल आणि मग ह्यांना मदत करणाऱ्यांना सुद्धा त्यांच्या घरातल्या मुलींना जर तो असं संपवत असेल तर उद्या प्रत्येक गावात अशा घटना होतील. पोलिसांनी आता तरी सिरियस व्हावं आणि या बाबतीत जे आहे ते या पीडित मुलीला जो आहे तो तात्काळ न्याय देणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात मुलीसंदर्भातची 3री गंभीर घटना. सातारा जिल्ह्यात मुलीला सुरक्षित आहेत काय? बघा, सातारा जिल्हा, साताऱ्याला तर राजधानी सातारा म्हटलं जातं. छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि महाराजांचा त्यावेळेचा कायदा आपण जर बघितला असेल की त्यांनी कशा पद्धतीची महिलांकडे जर वाईट नजरेनं बघितलं तर छत्रपती शिवरायांनी त्यावेळेला तात्काळ शिक्षा दिलेली होती. आणि आता मग कायद्यानुसार पण तात्काळ शिक्षा देता येते, त्यामुळे ती तातडीनं देण्यात यावी. आणि साताऱ्यातल्याच मुली नाही तर मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रातल्या मुलीच असुरक्षित आहेत. एवढ्या लहान मुलीची हत्या होणं म्हणजे महिला सुरक्षिततेची हत्या होण्यासारखं आहे. आणि मग महिला आयोग काय करतंय? महिला आयोग निश्चितच मी म्हणेन महिला आयोगाच्या अध्यक्षा इथे येऊन गेल्या असतील, त्यांनी काही जे आहे ते इन्स्ट्रक्शन दिले असतील, पण या घटना होऊ नयेत किंवा या घटना झाल्यावर तातडीनं काय दखल घेतली गेली आणि अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये ज्या या घटना वाढत आहेत त्याच्यासाठी त्यांनी काय पथकं स्थापन केलेली आहेत, त्यासाठी पोलिसांना त्यांनी काय निर्देश दिलेत. या घटना होऊ नयेत म्हणून ग्रामीण भागामध्ये आपण बघतो, मी आत्ता येताना तेच बघत होते की एखाद्या संध्याकाळची जर मुलगी रस्त्यावरून येणार असेल तर कुठेही लाईट नाही आहेत, आजूबाजूला शेत आहे. मला तर वाटते की 25-30 किलोमीटर चौकी पण नसेल गावाच्या आजूबाजूला. न्याय मागायचा कुठे आणि न्याय मागितल्यावर तात्काळ मदत मिळणार आहे का? आणि मग म्हणूनच महिलांना खंबीर बनवणं, त्या मुलींना स्ट्रॉंग बनवणं आणि त्यासाठी मग राज्यामध्ये महिला आयोग आहे. महिला आयोगाने तशी पावलं उचलणं गरजेचं आहे. आता तरी त्यांनी जे आहे ती अशा घटना होऊ नयेत यासाठी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे. तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टाचा विषय काढला होता, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणले की 3 वर्ष झाले तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या केसेस अजूनही पेंडिंग आहे, आरोपीला अजूनही फाशी झाली आहे. ह्या घटनेमध्ये तुम्ही नेमकी आता काय मागणी करणार? कारण की ही केससुद्धा यांनी सांगितल्याप्रमाणे फास्ट ट्रॅकला जाणार आहे. फास्ट ट्रॅकला जाऊन पुन्हा जर 3 वर्ष त्या मुलीला न्यायासाठी झाडावं लागणार असेल तर नेमकी ह्या संपूर्ण परिस्थितीत तुमची मागणी काय असणार आहे? फास्ट ट्रॅक कोर्ट नेमलं पाहिजे या अनेक ठिकाणी आम्ही स्वतः मागणी केलेल्या आहेत. विशेष सरकारी वकील चांगला असला पाहिजे अशा मागणी केल्या आहेत. पण तशा प्रकरणांमध्ये निकाल 2-2, 3-3, 4-4 वर्ष लागलेच नाहीत. एखादा निकाल लागला तर आरोपी परत हायकोर्टात जातो, सुप्रीम कोर्टात जातो. सुप्रीम कोर्टात जरी शेवटची कुठे फाशीची शिक्षा झाली तर राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला जातो. त्यामुळे या प्रकरणात मला स्पष्टपणे सांगायचं आहे की या आरोपीने 2013ला सुद्धा या मायमाऊलीची मुलगी मारलेली आहे. आत्ता एक मुलगी जी आहे तिची हत्या केली आहे. पोलिसांनी त्यावेळेला सुद्धा जे आहे ते नीट तपास केलेला नव्हता. आणि सुडापोटी जर अशी हत्या झाली असेल तर अशा आरोपीला त्यानं जशा त्या मुलींना तडफडून मारलं तसंच त्याला जे आहे ते ताबडतोब त्याचा एन्काउंटर करा आणि हे प्रकरण संपवून टाका.